मी डॉक्टर प्रगती राहुल शिरपेवार. मी MBBS DNP गायनेक आणि त्याचबरोबर लॅप्रोस्कोपी आणि इन्फर्टिलिटीमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. बेसिकली आम्ही लॅप्रोस्कोपी आणि वंध्यत्व निवारण म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी हे प्रामुख्याने काम करतो. वंध्यत्वाकडून पालकत्वाकडे कसं आपल्याला जाता येईल त्याबद्दल आज मी मार्गदर्शन करणार आहे. तर आज मी तुम्हाला सर्वांना वंध्यत्व म्हणजे काय, ते का होतं, त्यासाठी तपासण्या काय कराव्या लागतात आणि त्यावर असणाऱ्या उपचार पद्धती याबद्दल माहिती सांग. लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याला आपल्या प्रेमाचं प्रतीक हवं असतं. प्रेमाचं प्रतीक म्हणजे स्वतःचं मूल. त्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते आणि जर एका वर्षामध्ये जर आपल्याला मूल होत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व आहे असं समजतो आणि घरामध्ये काळजीचं वातावरण नक्कीच सुरुवात होतं. आज आपण बघतोय की आधुनिक जगामध्ये शहरी भागामध्ये नवरा बायको काही अडचण असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांना, वंध्यत्व तज्ज्ञांना भेटून त्यांच्या समस्या दूर करू शकतात. पण ग्रामीण भागामध्ये आजही ते वातावरण बदललेलं नाहीये. ग्रामीण भागामध्ये स्त्रीलाच आज वंध्यत्वासाठी कारणीभूत समजलं जातं. पण खरं बघता तसं नाहीये. सपोज एखाद्या जोडप्याला जर गर्भ राहत नसेल तर जवळपास 30% हे पुरुष दोषामुळे गर्भ राहत नसतो, 30% हे स्त्री दोषामुळे, 30% दोन्हीमुळे आणि 10% असं असतं की जिथे सगळं काही नॉर्मल आहे तरी गर्भधारणा होत नाही. त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो. तर स्त्रियांचे दोष काय आहेत ते आपण बघूयात. स्त्री बीज निर्मितीतील दोष, गर्भपिशवीचे दोष, त्यानंतर गर्भनलिकेचे दोष आणि हार्मोनचे बिघडलेले संतुलन आणि त्याचबरोबर अवेळी पाळी जाणे, ह्या सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. तर आपण एक एक आता बघूयात. आता आपल्याला गर्भपिशवीतल्या दोषांबद्दल जाणून घ्यायचं आहे. ही गर्भपिशवी असते, ह्या दोन्ही नळ्या असतात आणि हे अंडाशय असते. नॉर्मली ह्या अंडाशयातून आताच आपण बघितलेलं आहे की बीज निर्मिती होत असते. बीज निर्मिती झाल्यानंतर हे बीज नळीमध्ये येतं. नळी म्हणजे हे बीज वाहकाचं काम करत असतं आणि संबंधानंतर नलिकेमध्ये शुक्राणू येतात. बाळ हे स्त्री बीजांची जी वाहिका असते, बीजवाहिका किंवा नलिका म्हणतो आपण, तिथे तयार होऊन मग 6व्या-7व्या दिवशी गर्भाशयात येत असतं. म्हणजे या प्रक्रियेमध्ये कुठे जरी अडथळा आला तरी गर्भ राहायला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर नळ्या कशामुळे बंद राहू शकतात? इन्फेक्शनमुळे, ट्युबरक्लोसिसमुळे किंवा जन्मजातच त्या बंद असतात, एकच नळी असणे, ह्या प्रकारामुळे गर्भ राहायला अडचण येऊ शकते. तसेच गर्भाशयामध्ये का प्रॉब्लेम येतात? गर्भाशयाला गाठी असणे अथवा आतला पडदा खराब असणे, जाळे असणे, आतला पडदा न बनणे, पॉलिप असणे, अशा प्रक्रियामुळे सुद्धा गर्भ राहायला अडचण जाऊ शकतो. आणि अजून आपण बोललेलो आहोत की अवेळी पाळी जाणे, म्हणजे ज्या स्त्रीचं वय 20-25च आहे त्या वयात सुद्धा पाळी जाते. सगळं नॉर्मल असून सुद्धा पाळी जाणे, ह्यावरती सुद्धा आपल्याला उपचार करता येतो. आणि बिघडलेले हॉर्मोनचे संतुलन, तर ते संतुलन आपल्याला हॉर्मोनचं नॉर्मलाइज करून गर्भ ठेवता येतो. ह्या सगळे जर कारण आपण दुरुस्त केले तर जवळपास स्त्रियांमधले दोष आपण पूर्णपणे नाहीसे करू शकतो आणि त्यांना गर्भ ठेवण्यासाठी मदत करता येऊ शकते. आता आपण पुरुषांच्या दोषाकडे वळूयात. पुरुषांचे दोष काय असू शकतात? म्हणजे वीर्यांमध्ये जे शुक्राणू असतात त्यांची संख्या कमी असणे म्हणजेच ऑलिगोस्पर्मिया, किंवा संख्या नसणेच त्याला म्हणतात अझोस्पर्मिया. संख्या नॉर्मल असून सुद्धा त्यांच्यामध्ये जी काम करण्याची क्षमता असते शुक्राणूंची ती नसणे, त्याला आपण अस्थेनोस्पर्मिया असं म्हणतो. ह्या सगळ्या दोषामुळे सुद्धा गर्भ राहण्यासाठी अडचण जाऊ शकते. त्याचबरोबर संबंध बरोबर न करता येणे, ह्या प्रक्रियेमुळे सुद्धा पुरुषांमध्ये वंध्यत्व येऊ शकतो. तर हे जे आपल्याला कारण जर समोर आली तर आपण त्याला नक्कीच मात करू शकतो. त्याचबरोबर पुरुषांच्या मधील हॉर्मोनचे संतुलन नसणे अथवा ते बिघडणे, यामुळे सुद्धा वंध्यत्व जर येत असेल तर त्याला आपण बरोबर करू शकतो. तर आपण स्त्रियांचे जे दोष आहेत ते बघण्यासाठी आपण काय तपासण्या करणार? तर एक साधारणतः स्त्रीरोग तज्ज्ञांकडनं त्यांची पूर्णपणे तपासणी झालेली पाहिजे. सोनोग्राफी, त्याच्यामध्ये आपण एका महिन्यात जवळपास 3 ते 4 वेळेस सोनोग्राफी करतो. म्हणजे बीज वाढणार कधी, फुटणार कधी, त्याला आपण ओव्ह्युलेशन स्टडी असं म्हणतो. त्यानुसार संबंध ठेवणे किंवा पुढची प्रोसेस आपल्याला ठरवता येत असते. तसेच
HSG ज्याला आपण नळ्या तपासणी असं म्हणतो ती आपण करू शकतो. दुर्बीणद्वारे तपासणी म्हणजे हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी, गर्भपिशवीला आतून आणि बाहेरून बघणे, त्यामधल्या अडचणी काय आहेत ते शोधणे आणि लगेचच त्याच सायकलमध्ये आपण त्यावरती उपचार करू शकतो. त्याला दुर्बीण तपासणी असं म्हणतो. त्याचबरोबर आपण त्यांच्या रक्त तपासण्या, हॉर्मोनच्या तपासण्या आणि गुणसूत्रांची तपासणी ह्या सगळ्यांचा समावेश आपण करून स्त्रीमधले दोष जे आहेत ते आपण मुक्त करू शकतो. तसंच पुरुषांच्या तपासण्या काय असतील? पुरुषांच्या तपासण्या फार सोप्या असतात. त्याच्यामध्ये वीर्य तपासणी असते, मध्ये आपल्याला शुक्राणूंची संख्या किती आहे, त्यांची क्षमता कशी आहे, त्याच्यातले दोष काय आहेत हे आपल्याला कळून जातात. लागलंच तर त्यांची आपल्याला सोनोग्राफी करता येते आणि रक्त तपासण्या, गुणसूत्र तपासणी आणि हॉर्मोनचे प्रमाण. ज्या उलट पुरुषांचे जे वंध्यत्व आहे ती कारणे इतकी सोपी आहेत. जर पुरुषांनी समोर आले आणि जर कारणं सांगितली तर त्यावर मात करणं अगदी सहज आणि सोपं आहे. तर प्रत्येकाने पुढे येऊन त्यांचे जर आपल्याला प्रश्न सांगितलेत किंवा मत मांडली तर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू शकू. आता हे झाल्या त्याच्यावरचे तपासण्या आणि आता आपण उपचार पद्धतीला जाऊ. ज्या जोडप्यांना 1 वर्ष किंवा 2 वर्ष झालेले आहेत ह्यांना अगदी आम्ही बेसिक तपासण्या करतो, जसे की सोनोग्राफी केली आणि मिस्टरांची वीर्य तपासणी केली, त्यामध्ये सगळं आम्हाला नॉर्मल असं आढळून आलं तर 3 ते 6 महिने त्यांना बेसिक ट्रीटमेंट दिल्या जाते. पण जर ह्या 3 ते 6 महिन्यामध्ये त्यांना गर्भ नाही राहिला तर एक एक पाऊल आपल्याला पुढे उचलावं लागतं. तर त्यामध्ये नवीन उपचार पद्धती काय काय आलेल्या आहेत आपण आता दुर्बीण तपासणी काय असते ते बघणार आहोत. दुर्बीण तपासणीमध्ये आपण स्त्रीच्या बेबीच्या तिथून दुर्बीण टाकत असतो, त्यावेळेस आपल्याला हे चित्र दिसतं पोटामधलं. ही गर्भपिशवी आहे, ह्या ज्या 2 गुलाबी असतात ह्या नळ्या आहेत आणि हे पांढरं जे आहे हे अंडाशय आहे. हे नॉर्मल आहेत का? दोघांची एकमेकांचे जे रिलेशन आहेत ते नॉर्मल आहे का? म्हणजे बीज फुटल्यानंतर बरोबर नळीमध्ये येतं का हे आपल्यामध्ये कळतं. सोबतच आपण गर्भपिशवीची आतून तपासणी करतो. गर्भपिशवीची पोकळी कशी आहे, आतले जे छिद्र आहेत नळीचे ते नॉर्मल आहेत का बुजलेले आहेत. 2 छिद्र असतात, एक ते होतं आणि एक हे इकडचं छिद्र आहे. त्या दोघांची जी उघड होते नळीमध्ये ती नॉर्मल आहे का आणि जिथे बाळ वाढतं ती पोकळी नॉर्मल आहे का हे आपल्याला दुर्बीण तपासणीमध्ये कळतं. हे जर चांगलं असेल तर स्त्रीला गर्भ राहण्यासाठी शक्यतोवर अडचण जात नाही. आपण ते एका नॉर्मल पेशंटचं बघितलं होतं. आता आपण नळी खराब असणे किंवा गर्भपिशवी खराब असणे हे आपल्याला ह्या पेशंटमध्ये कळूनच येईल. हे आपल्याला चट्टे दिसतात जखमांचे, सगळं गर्भपिशवी, अंडाशय आणि नलिका हे सगळं चिटकून आहेत. अशा पेशंटला गर्भधारणाला नक्कीच गर्भधारणा राहण्यासाठी अडचण जाते. अशा वेळेस आपल्याला ते सगळं चिटकलेलं काढून नंतर जर टीबी असेल तर टीबीच्या गोळ्या देऊन आपल्याला त्या अडचणींवरती मात करता येते. पुरुषांमध्ये आपल्याला त्यांची संख्या जर कमी वाटली आणि सोनोग्राफीमध्ये वॅरिकोसिल असं काही आढळलं तर त्यांच्या छोट्याशा ऑपरेशनमुळे त्यांना अशा जोडप्यांना घरच्या घरी सुद्धा गर्भधारणा राहू शकते. त्याला वॅरिकोसिल मायक्रोसर्जरी असंही म्हणतात. त्यामुळे त्यांना पुढे टेस्ट ट्यूब बेबीला सुद्धा जाण्याची गरज पडत नाही. आता आपण टेस्ट ट्यूब बेबी बद्दल IVF बद्दल बोललो. आता इक्सी बद्दल. इक्सी मध्ये जिथे पुरुषांमध्ये शुक्राणू 1 किंवा 2 आहे किंवा 0 शुक्राणू आपल्याला वीर्यामध्ये आढळल्यात पण त्यांच्या अंडकोशामध्ये जर शुक्राणू असतील तर ते आपण काढून घेऊ शकतो आणि प्रत्येक स्त्री बीजामध्ये एक शुक्राणू सोडणे सुईच्या द्वारे त्याला म्हणतात इक्सी. तर ह्यामध्ये जो सक्सेस रेट असतो तो जवळपास आपल्याला आधुनिक ह्याच्यामध्ये 40 ते 50% पर्यंत पोहोचलेला आहे. पण एका वेळेस जर आपण केलं तर चान्सेस आपले 40 ते 50% आहेत. जर आपण हे वारंवार करत गेलो 2 वेळेस अथवा 3 वेळेस मग आपल्याला गर्भ राहण्याची शक्यता पण तेवढ्याच पटीने वाढते. म्हणजे आज ह्यावरून तुम्हाला कळलंच असेल की अशक्य असं काहीच नाही. पण प्रत्येक पेशंटनी डॉक्टरांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि आपली जी जीवन पद्धती आहे ती थोड्या प्रमाणात चेंज करणे ते सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे पेशंटचं योगदान आणि डॉक्टरांचं जर मार्गदर्शन बरोबर असेल तर आज असं एकही वंध्यत्वातलं जोडपं राहणार नाही की त्यांना बाळ होऊ शकणार नाही. अजून आपल्याला त्याच्यामध्ये गोष्टी आढळतात की अवेळी पाळी जाणे. हे मी एक बोलले होते की ज्यावेळेस आपल्याला स्त्री बीज हे जे वयाच्या 50व्या वर्षी संपायला पाहिजे ते 20-22 मध्ये संपून जातात. मग अशा वेळेस काय करायचं?
अशा वेळेस आपल्याला स्त्रीबीज दान घ्यावं लागतं. आणि नंतर आपल्याला काही पेशंट असे असतात की जिथे गर्भाशयच नसतं, जन्मताच गर्भाशय नसतं. अशा वेळेस आपल्याला गर्भाशय दान देणारे लोक जे असतात त्यांना आपण सरोगेट्स म्हणतात. सरोगसी पद्धतीने सुद्धा आपल्याला गर्भ राहू शकतो. त्यानंतर जर वीर्यामध्ये शुक्राणू भेटलेच नाही किंवा अंडाशयामध्ये सुद्धा शुक्राणू नसतील तर अशा वेळेस आपल्याला स्पर्म बँकेमधून डोनर स्पर्म भेटू शकतात. ह्या सर्व प्रक्रिया, ह्या सर्व प्रोसेस ज्या आहेत ह्या सरकार मान्य असतात. प्रत्येकाला सगळ्या तपासणी अंती हे ऑप्शन्स दिले जातात आणि हे जर आपण ऑप्शन्स निवडले तर मला वाटत नाही की कोणाला ह्या सुखापासून वंचित राहावं लागेल. तर तुम्ही सर्वांनी पुढे यावे आणि ह्यावरती ट्रीटमेंट घ्यावी. या आई होण्याच्या, वडील होण्याच्या अनुभवावरती तुम्ही विश्वास ठेवावा आणि डॉक्टरांना भेटावं, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला आई बाबा व्हायचं आहे, तो आनंद तुम्हाला अनुभवायचा आहे तर त्या अनुभवावरती तुमचा विश्वास ठेवा. आम्ही त्या विश्वासावर नक्कीच पात्र ठरू आणि तुमचे स्वप्न जे आहे ते साकारण्यास लाईफ हॉस्पिटल, लाईफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि आमची पूर्ण टीम सतत तयार आहे आणि तुमचे स्वप्न साकारण्यास आम्ही 100% प्रयत्न करू.